तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कोणत्या गटातून केलेला आहे आणि कशा पद्धतीने दाखल केलेला आहे? चोपडी जिल्हा परिषद गटाबरोबर सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष, कोणत्या गटातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे? सांगोला विधानसभेतील चोपडी जिल्हा परिषद गटामधून सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कालच तुम्ही सोलापूरमध्ये स्वबळाचा नारा दिला, तसंच तालुक्यात स्वबळावर लढणार आहे का? आमची जी नैसर्गिक युती आहे राज्यामध्ये महायुती, त्यामध्ये सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे आणि RPI अशा सध्या आमच्या चर्चा सुरू आहेत. काली आम्ही पालकमंत्र्यांसोबत सोलापूरला होतो. पालकमंत्री महोदयांकडे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील साहेब आले होते. त्यांच्याही सांगोल्यातल्या चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. आमचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक करतो. युतीचा फॉर्म्युला कसा काय ठरलेला आहे, काय सांगू शकता का? आता युतीचा फॉर्म्युला हा भाजप आणि शिवसेना असा ठरलेला आहे. त्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीकडून काय जे अर्ज भरून परिपूर्ण आहे त्याचे अर्ज दाखल करायची प्रक्रिया दिवसभर सुरू आहे. शिवसेनेकडून जे काय अर्ज भरून परिपूर्ण आहे त्याची दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे. उद्या दुपारी 3 वाजता सगळं चित्र क्लिअर होईल की कोण कुठं गणात, कोण कुठं गटामध्ये, ही सगळी चित्र स्पष्ट झालं तर ते तुमच्या माध्यमांना दिलंच जाईल. भाजप शिवसेना सोडून अजून कोणाची युती केली आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI अशी आमची सध्याची युतीची ज्या काही चर्चा आहेत त्या झालेल्या आहेत. अजून वेगळी अशी युती कोणाची काही चर्चा झालेल्या नाहीत. वरिष्ठांनी काही सूचना दिल्या आणि त्यावर काय तशा पद्धतीने अंमलबजावणी करायची झाली तर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे ती अंमलबजावणी केली जाईल. जागा वाटप काय ठरलेलंच नाही का मग? आता ते जागा वाटप आमचं चालू आहे. काही गटांवरती शिवसेना अडून आहे, काही गटांवरती आम्ही अडून आहे. तो आता आज 3 वाजेपर्यंत किंवा उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज सगळेच भरून तयार आहेत. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमचा चोपडी गट निश्चित आहे काय? माझा चोपडी गट निश्चित आहे, कारण मी एकच अर्ज भरलेला आहे. निश्चित असायचं कारण मी एकच अर्ज भरला आहे. मी दुसऱ्या गटात कुठं अर्ज भरलेलाच नाही आहे. चोपडी गटातून एक अर्ज भरलेला आहे आणि तोही भारतीय जनता पार्टी म्हणूनच भरलेला आहे. त्यामुळे माझा चोपडी गट निश्चित आहे. चोपडी गटामध्ये तुमच्या पक्षातील काही नाराज उमेदवारांनी फॉर्म भरला. हो, लोकशाही आहे. नाराज उमेदवारी माझे मित्र सहकारी प्रशांत वलेकरी जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत. तेही उमेदवारी मागतात, मी उमेदवारी मागतोय. मी अर्ज भरलेला आहे, त्यांनी आत्ता अर्ज भरला आहे. आणि आमचे उल्हास धायगोडे म्हणून भाजपचे सहकारी आहेत, त्यांनी मागच्या काल परवा 2 दिवसामध्ये 1-2 अर्ज भरलेले आहेत. परंतु शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की उमेदवारी मागण्याचा. त्या पद्धतीने ते सगळे न्याय मागतात. शेवटी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या पद्धतीने तो निर्णय हा शिरसावंत म्हणून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. धन्यवाद.